मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. पूर्ण एमएमआर रिजनमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. आवश्यकता असेल तरच बाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. हवामान विभागानं दिलेला अलर्ट गंभीरतेनं घ्या. अनावश्यक प्रवास टाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. राज्यातील आपत्ती विभाग, प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर. उपमुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयातनं घेतला पावसाचा आढावा. शिवसेनेच्या शाखा सुरू ठेवून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन. शिंदेंनी अधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीची माहिती मागवली. मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई महापालिका आपत्कालीन कक्षाला भेट. मुंबईसह उपनगरातील पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा. सीएसएमटी ते कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक 15 मिनिटं उशिरानं सुरू. कल्याण ते सीएसएमटी धीम्या मार्गावरची वाहतूक 30 मिनिटं उशिरानं, तर विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या 30 ते 35 मिनिटं उशिरानं. सीएसएमटी पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक 10 मिनिटं उशिरानं. पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला. भांडूपच्या सोनपूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला. जवळच खोदकाम सुरू असल्यामुळे रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा. मुंबईच्या दहिसर नदीत पडलेल्या व्यक्तीला स्थानिकांनी वाचवलं. दोरखंडाच्या मदतीनं नदीत पडलेल्या व्यक्तीला स्थानिकांनी वाचवलं. कुर्ला पूर्वेच्या एसटी डेपो परिसरात गुडघाभर पाणी साचलं. एसटी डेपो रोड ते कुर्ला स्टेशन रोडवरील वाहतूक विस्कळीत. मुसळधार पावसामुळे सर्व नाले दुथडी भरून प्रवाहित. गोरेगाव पूर्व परिसरातील इन्फिनिटी आयटी पार्क परिसरात दरड कोसळली. सुदैवानं कुणीही जखमी नाही. वाहतूक संथ गतीनं. पवई लेक परिसरात पाणी साचायला सुरुवात. पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी. पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढतेय. समुद्रातील मुंबईतल्या मुसळधार पावसाचा अमिताभ बच्चन यांना देखील फटका. अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याच्या परिसरात पाणी साचलं. पवई हिरानंदानी परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळून 4 वाहनांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचं काम सुरू. मुंबईतील ताज हॉटेल परिसरात झाड पडलं. मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचं काम सुरू. नवी मुंबईत सायन पनवेल महामार्गावरनं सानपाडा गावाकडे जाणाऱ्या रेल्वेच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी उपसण्याचं काम सुरू. पनवेल तळोजा परिसरात पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल. ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. अंबरनाथ पालेगाव मार्गाला नदीचं स्वरूप. पालेगावकडे जाणारा मुख्य रस्ता जलमय. साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांचा प्रवास. अंबरनाथमध्ये शिवमंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरती पाणी साचलं. रस्ता जलमय झाल्यामुळे वाहन चालक हैराण. नवीन पुलावरतीच पाणी साचल्यामुळे पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह. रायगडमध्ये घोडवली कर्जत पूल वाहतुकीसाठी बंद. पूल धोकादायक असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. रायगडला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. खोपोलीतील झेनिथ धबधब्यावरील प्रवेश पोलिसांनी बंद केला. पोलिसांनी प्रवेश बंद केल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव झेनिथ धबधब्यावरील प्रवेश बंद केला. नालासोपारा पश्चिमेकडील बस डेपो परिसरात पाणी साचलं. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढत जावं लागतंय. अनेक दुचाकी वाहनं पाण्यात बंद पडली. कोल्हापूरच्या गडहिंग्लज चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवरती बांधण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला. नदीला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेला असून पर्यायी पुलावरची वाहतूक बंद. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती कोल्हापूरजवळ वाहतूक संथ गतीनं. शिरोली फाट्यापासून वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरपर्यंत रांगा. मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका. गडचिरोलीतील चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडण्याचा प्रशासनाच्या सूचना. गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीत 160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. आज रात्री पुन्हा 2,500 क्युसेक पाणी सोडण्यात येणार. अमरावती जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमधील सिलिंगचा काही भाग कोसळला. वॉर्डमध्ये कोणताही रुग्ण नसल्यामुळे जीवितहानी टळली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. ठाण्याच्या कोपरी परिसरातील बाराबंगला परिसरात पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं अडकून पडली. मुसळधार पावसामुळे ठाण्यातलं जनजीवन विस्कळीत. ठाण्यातील वंदना एसटी डेपोच्या बाहेर सखल भागात पाणी साचलं. सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरेंनी पाण्यात पोहत ठाणे महापालिका प्रशासनाचा निषेध केला. कल्याण भिवंडी बायपास परिसरात रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचलं. वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम. अनेक दुचाकी वाहनं बंद पडली. कल्याणच्या आडिवली ढोकळी परिसरात घरांपासून रस्त्यांपर्यंत पाणीच पाणी. मुसळधार पावसानं कल्याण पूर्व परिसर जलमय. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्याचं नुकसान.
अंबरनाथ तालुक्यात उगम पावणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहात वाढ, प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद होण्याची भीती, पुलावरनं पाणी गेल्यास मार्ग बंद होणार. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला. पालघर, बोईसर आणि डहाणू तालुक्यामध्ये अनेक घरात पाणी. वसई परिसरातील गोलानी नाका इथे एक गाय नाल्यात वाहून गेली. वसईमध्ये अजूनही मुसळधार पावसाचा तडाखा, नदी नाल्यांना पूर. नालासोपाऱ्याच्या शेडानगर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. शेडानगरच्या सखल भागात पावसाचं पाणी साचलं. शेडानगरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. विरारच्या विराटनगर परिसरात सोसायट्यांमध्ये पाणी साचलं. रस्त्यावरील पाणी सोसायटीत शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू. भिवंडी शहराच्या सीमेवरनं वाहणारी कांबारी नदीची पाणी पातळी वाढली. कांबारी नदीचं पाणी पात्राबाहेर. एकता झोपडपट्टी, संगमपाडा, म्हाडा कॉलनी परिसरात पाणी साचायला सुरुवात. नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचलं. रेल्वे वाहतुकीवर सध्या कोणताही परिणाम नाही. रेल्वे प्रशासनाकडून रुळावरचं पाणी काढण्याचं काम सुरू. ठाण्यात खारेगाव नाक्यावरती झाड कोसळलं. 2 जण जखमी. झाड कोसळल्यामुळे दुचाकीस्वार जखमी. स्थानिकांनी दोघांना बाहेर काढलं. जखमींवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू. मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या क्युबिक मॉलजवळ झाड कोसळलं. दुर्घटनेत कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्यातील वाकडेवाडी परिसरात पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मुंब्र्यातल्या संजय नगरमध्ये भिंत कोसळली. भिंत कोसळून 3 घरांचं नुकसान. पालिकेची टीम घटनास्थळी दाखल. नाशिकच्या सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचला. त्यामुळे 10 ते 15 फूट खोल खड्डा पडला. अचानक रस्ता खचल्यामुळे काही वाहनं खड्ड्यात अडकली. अग्निशमन दलानं वाहनं सुरक्षित बाहेर काढली. रत्नागिरीच्या खेडखोपी धामणन मार्गावर मोठी दरड कोसळली. कसई शिंदेवाडीकडे जाणारा मार्ग ढिगाऱ्याखाली. खेडखोपी धामणन मार्गावरील कसई शिंदेवाडी परिसरात दरड कोसळली. महाबळेश्वर जवळच्या नावली गावात मुसळधार पावसामुळे जमीन खचली. गावातील शेतजमिनी, रस्ते आणि घरांना मोठे तडे. सततच्या पावसामुळे गावच्या पाण्याच्या टाकीला मोठा धोका निर्माण झाला असून परिसरात भीतीचं वातावरण. सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू. पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. धरणात आता 12.50 टीएमसी इतका पाणीसाठा. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे भंडारदरा धरण जवळपास 30% भरलं. वसईमध्ये मुसळधार पावसात मधुबन टाउनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या 41 शिक्षकांची सुखरूप सुटका. शिक्षक शाळेत गेलेले असताना परिसरात पाणी साचलं. महानगरपालिका प्रशासनानं तत्काळ बचाव कार्य हाती घेतलं आणि शिक्षकांना बाहेर काढलं. जोरदार पावसानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप पेरण्यांना वेग. मात्र खरीप हंगामावर अजूनही अनिश्चिततेचे ढग. सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांसमोर नव्या आव्हानांची परिस्थिती. नांदेडमध्ये आतापर्यंत 40% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. पाऊस नसल्यामुळे जुलैच्या सुरुवातीला देखील पेरण्यांची कामं रखडली. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडून धापेवाडा धरण प्रशासनाला करणे दाखवा नोटीस. पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यामुळे 3 जण ट्रॅक्टरसह वाहून गेले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातील राजारामपुरी मेन रोडवरील भलं मोठं झाड कोसळलं. झाड कोसळल्यामुळे 2 दुचाकी आणि 2 दुकानांचं नुकसान. जीवितहानी टळली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं. सुनेत्रा पवारांनी पंढरपुरात अधिकाऱ्यांसोबत आषाढी वारीच्या कामांचाही आढावा घेतला. दिव्यांग बांधवांची वारी आज यवतमाळ बंद मार्गस्थ. दिव्यांग बांधवांच्या वारीचं यंदाचं 3रं वर्ष. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची दिव्यांग बांधवांना ओढ. पंढरपूर मंदिरातील व्यंकटेश आणि महालक्ष्मी मंदिराचंही काम पूर्ण. मंदिरातील मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना. उद्या दुपारपासून मंदिर दर्शनासाठी खुलं होणार. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारामध्ये सापडली देवीची पुरातन मूर्ती. प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी. शेतकऱ्याला आढळली होती पुरातन मूर्ती. पंढरपुरात पालखी मार्गावर वाखरी इथे अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. 50हून अधिक अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. 2 एकरांहून अधिक जागा मोकळी झाली. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष खुर्शिदा बानो यांचं नगरसेवक पद रद्द. खुर्शिदा बानो यांना 3 अपत्य असल्याची तक्रार. माहिती दडवल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे पद रद्द करण्याचे आदेश.
सोलापूरच्या करमाळा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत अधिकाऱ्यांची दांडी, अनुपस्थित विभाग प्रमुखांना नोटिसा, कारवाई करण्याचा इशारा. गडचिरोलीत विमानतळाच्या विरोधातील आंदोलन मागे, हिरापूरमधील गावकऱ्यांचं 5 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. राज्यस्तरावर समस्या सोडवण्याच्या आश्वासनानंतर निर्णय. भर पावसात पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन, वसतिगृहातून विद्यापीठ प्रशासनानं बाहेर काढल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन. नीट, टीईटी, एमपीएससी परीक्षा जवळ आल्या असतानाच वसतिगृहातून बाहेर काढण्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या छतावरती रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या. शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या छतावरती रिकाम्या बिअरच्या बाटल्या आढळल्या. सोलापूरच्या करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेच्या अडचणीत वाढ, भोंदू विरोधात करमाळ्यात 6वा गुन्हा दाखल. प्रकरणाचा 5 अधिकाऱ्यांकडून एसआयटीचा तपास. सराफा व्यापाऱ्याशी असलेल्या जुन्या वादातनं बदला घेण्यासाठी त्याच्या मुलाला भर रस्त्यात लुटल्याचा कट उघडकीस. नांदेडच्या लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत चौघांना बेड्यात ठेवलं. बीडच्या केज नगर पंचायतीमध्ये 5,86,00,000चा घरकुल घोटाळा. मुख्याधिकाऱ्यांसह 6 जणांवर गुन्हा दाखल. मात्र 3 महिन्यानंतरही आरोपी अजूनही फरार. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. अंबरनाथमध्ये मिनरल वॉटर बनवणाऱ्या कंपन्या टँकरचं पाणी वापरत असल्याचं वास्तव समोर. टँकरचं पाणी वापरतानाचे व्हिडिओ समोर. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची मागणी. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या छतावर रिकाम्या दारूच्या बाटल्या सापडल्या. जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाच्या छतावरती बिअरच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. विद्यार्थ्यांच्या पीएम पोषण योजनेचा खाऊ नदीपात्राजवळ फेकण्यात आला. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारगावमध्ये 18 बॉक्सेस आढळले. चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यात गंगाझरी पोलिसांकडून बोरवेलची वायर चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना अटक. त्यांच्याकडून चोरीची वायर, केबल कटर आणि दुचाकीसह 1,07,000चा मुद्देमाल जप्त. लातूरच्या वलांडीमध्ये कर्नाटकात येणारा गुटखा पोलिसांनी कारसह पकडला. या कारवाईत सुमारे 4,70,000 रुपयांचा गुटखा आणि कार जप्त. मात्र कार सोडून आरोपी फरार. चिखली पोलीस स्टेशन हद्दीत लाखो रुपयांचा जप्त गुटखा अखेर जाळून नष्ट. ठाणेदार भूषण गावंडे यांच्या उपस्थितीत डम्पिंग ग्राउंडवरती लावली विल्हेवाट. बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी रॅपिडो विरोधात नागपुरात गुन्हा दाखल. सीताबर्णी आणि कळमना पोलीस ठाण्यामध्ये रॅपिडो कंपनीच्या 3 संचालकांविरोधात गुन्हा. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची तक्रार. अंबरनाथमधील रॉयल पार्क गृहसंकुलाच्या पार्किंगमध्ये भीषण आग. अनेक दुचाकी आणि 4 चाकी जळून खाक. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणण्यात यश. घटनेत जीवितहानी नाही. आणि जळगाव महापालिकेच्या रेकॉर्ड रूममधनं शिवाजीनगर घरकुल भूसंपादनाशी संबंधित फाईल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना. मनपा अधिकारी अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरनं जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.